महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित मराठवाडा लातूर शहर आणि ग्रामीण धाराशिव बीड या जिल्ह्यातील या नवनियुक्त खासदारांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रभारी, अत्यंत संघटनेतील ज्यांचा दीर्घ असा मोठा अनुभव आहे असे माननीय रमेश चन्नीताला साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, आमचे नेते आणि सेल्फी लीडर माननीय बाळासाहेब थोरात, या मंचावर उपस्थित असलेले आमचे विधान परिषदेतील सहकारी बंटी पाटील आणि माजी मंत्री लातूरचे सुपुत्र, मराठवाड्याचे सुपुत्र अमित देशमुख साहेब, धीरज देशमुखजी आणि नवनियुक्त खासदार सन्माननीय कल्याण काळे साहेब, शिवाजीराव काळगे साहेब आणि वसंतराव चव्हाण साहेब, माजी मंत्री मधुकरराव चव्हाणजी, धर्मनाना भिशेजी, अभय साळुंकेजी, अशोकराव निलंगेकर साहेब, वैजनाथ शिंदे साहेब, वजात मिर्जाजी, मंचावर असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित या तीनही जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मराठवाडा आणि काँग्रेसचं हे फार भावनिक असं नातं आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने सदैव मराठवाड्याला नेहमी झुकत माप दिले. मराठवाड्यातून 3 मुख्यमंत्री आणि देशामध्ये 2 गृहमंत्री देण्याचं काम सुद्धा या मराठवाड्यातून देशाच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेलं आहे. म्हणून मराठवाड्याचं आणि काँग्रेसचं नातं हे अत्यंत भावनिक आहे असं मी मानतो. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल मराठवाड्याने 100% दिला त्याबद्दल मराठवाड्यातील काँग्रेसचे आणि मराठवाड्यातील जनतेचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी आलो. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो. तीनही लोकांनी आताच्या लोकसभेमध्ये, तीनही खासदारांनी पहिल्यांदा निवडून जाऊन लोकसभेमध्ये आपला आवाज अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक त्या ठिकाणी पहिल्यांदा दाखवली. त्याबद्दल तीनही खासदारांचे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता पुढच्या लढाईसाठी तुमचं लगीन झालं, आता पुढचं लगीन आहे. आधी लगीन कोंढाण्याचं होतं, आता रायबाचं राहिलंय. आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण तीनही पक्षाचं हे सरकार जे चाललंय, फोडाफोडीचं, भ्रष्टाचारी, चोर, डाकू, लुटायलाय, जेवढे उठायला लावता येईल तेवढे लावा. एवढं हे बदमाश सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिलं नाही. एवढं बेशरम सरकार कधी तुम्ही 60 वर्षात पाहिलं नसेल. असं सरकार महाराष्ट्राच्या भोकांड्यावर आहे. मला अमित देशमुख साहेब बोलताना म्हणाले, भ्रष्टाचारी नाही, हे लुटारूंची टोळी आहे आणि अख्खा महाराष्ट्राची तुझी साफ करते. आता नवीन योजना सुरू झाल्या, लोकसभेमध्ये जिरवली आणि मताची कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी, असं सुरू झालं. 1,500 मध्ये काय होतं? काय इलेक्ट्रिकचा बिल महिन्याला 1,500 बनवला, आज 35% इलेक्ट्रिकचे बिल वाढले. महागाई भरमसाठ सुसाट वेगाने पडते आणि हातात काय तर 1,500 रुपये. 1,500 अजून मिळाले नाही, पण 1,500चा बागुलबुवा केला जातोय. म्हणून तुम्हाला सांगतोय, आमच्याकडे अशी म्हण आहे, आजा मेला आणि नातू झाला म्हणजे घरातली संख्या बरोबर 1,500 देतील आणि 3,000 तुमचा खिसा कापतील. या चोरापासून सावध राहा माझ्या भगिनींनो. खरं तर तुम्हाला मी विनंती करतो, महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र 1 नंबरचा आहे. महिलावरील अत्याचार, महिलांच्या खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील तरुणी गायब आहे. अशा स्थितीमध्ये महिलांच्या संरक्षणाची हमी मिळेल असं वाटत होतं, पण महिलांच्या संरक्षणाची हमी नाही तर मतासाठी वाटेल ते म्हणून आज नवनवीन योजना आणून लोकांना बनवण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे।
मी विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या कामात त्यांच्या बरोबर मी काम केलं. इथे आलो की विलासराव देशमुख साहेबांच्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या जीवनात करू शकत नाही, ओबीसी बांधव सुद्धा करू शकत नाही. याचं कारण असं आहे की 2004 मध्ये आम्ही भैया 2004 मध्ये या राज्यातील ओबीसींना 50% स्कॉलरशिप देण्याचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांनी पहिल्यांदा घेतला होता. हे महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना कोणी किती मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू दे, महाराष्ट्रातील जनता सुद्धा आहे. या नेतृत्वाने सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं होतं आणि म्हणून महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, राहुलजींचा एकच नारा आहे, जनगणना करा आणि ज्यांचा हक्क आहे त्यांना त्यांचा हक्क द्या. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हा नारा राहुलजींनी दिलेला आहे. त्यामुळे भांडण कोणी लावायचं झालं तरी ते होणार नाही आणि सर्व जनतेला न्याय मिळेल हा मला विश्वास वाटतो. भ्रष्टाचार, महागाई, शेतकरी आत्महत्या आणि आज जे चित्र पार्लमेंट मध्ये तुम्ही पाहता, लोकसभेमध्ये ज्या निर्भया छातीचा आपला नेता लढतोय, बिनधास्तपणे लढतोय, 56 इंचाची छाती बन. काही जणांनी 400 पार ले 400 पार. एक राहुल गांधीने अशी जिरवली की 56 इंचची छाती 36 वर आली, बारीक बारीक होऊन गेली. वर मान करून बोलू शकत नाही. आता हात पण करावं लागतं. पार्लमेंट मध्ये आम्ही पाहिलंय, लोकसभेमधून घामसुरी मारते मोदींना घामसुरी. राहुल गांधींचं नाव पूर्वी त्या आरएसएस वाल्यांना महात्माजी गांधींचं नाव घाबरत होते आणि आज मोदी राहुल गांधीच्या नावाने घाबरतात. ही खरी आपली जीत आहे आणि म्हणून ती 56 इंच छाती बारीक बारीक होत चालली आहे. कुठे दिसते छाती काढत होती, आता असे चालतात वाकून. ही गांधी किमया कोणाची असेल तरी किमया आपले लोकप्रिय नेते राहुल गांधीचे आहे आणि महाराष्ट्र नव्हे देशामध्ये आजचे नाव जर चाललं असेल तर एकमेव नाव आहे, अगली आंधी केवळ राहुल गांधी होगी. महात्मा जी के बाद अगर ये इतिहास लिखा जाएगा तो उसमें इतिहास में दूसरा गांधी है, राहुल गांधी होगा, यह आप कभी भूल नहीं सकते. म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांना विनंती, सर्व विदर्भ मराठवाड्यातील 3ही जिल्ह्यातील लोकांना आम्ही विनंती करायला आलो, तुम्ही लिहून ठेवा. या शिंदे खोकेबाज सरकारचे दिवस भरले आहे. भ्रष्टाचारी जेवढे होते तेवढे सगळे पळाले, पार साफ झाले. काल पाहिलं तुम्ही, लोकसभेच्या पूर्वी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार म्हणून देशाचे पंतप्रधान आरोप करतात आणि 4थ्याच दिवशी त्यांना सोबत घेतात, खांद्यावर हात टाकतात, विचारतात कैसे हो बेटा अजीत, कैसे हो सरदार, बहुत अच्छे हैं. सरदार ने बोला कितना खाया बेटा अजीत, सरदार 70,000 खाया. कितना खाया, 70,000 करोड़ खाया. बेटा अजीत बहुत कम खाया, तो इधर आ जा, तिजोरी की चाबी ले जा, जितना खाना है उतना खा जा, कुछ हमको दे जा और कुछ थोड़ा बहुत सिंधु को भी दे जा. म्हणून तिजोरीची चाबी दिली. आज ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्या हातात तिजोरीची चाबी देत आहे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा करताय. अरे तुम्हाला या मातीमध्ये, मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या मातीत या राज्यातील सामान्य जनता गाळल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं सरकार, सामान्य माणसाला उद्ध्वस्त करणारं सरकार, तिजोरीमध्ये खडखडाट असताना मतासाठी सरकारी तिजोरीचा उपयोग करून तिजोरी साफ करणारं सरकार. म्हणून या सरकारला घालवायसाठी आपण सर्व एका निर्धाराने, एका ताकदीनं
आपण एकत्र या. मी तुम्हाला विश्वासाने सांगेल की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वासाने सांगतो. सर्वकडे तोच वातावरण आहे. ज्यांनी लोकसभेमध्ये संविधान वाचवण्यासाठी जी लढाई लढली, देशासाठी संविधान वाचवण्याची लढाई लढली, आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची स्वाभिमानासाठी लढावं लागणार आहे. आणि म्हणालो होता, पाहिलं तुम्ही 2014 मध्ये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आता म्हणा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. गहाण ठेवलाय गुजरातला. महाराष्ट्रात माझ्या प्रिय महाराष्ट्राला गहाण ठेवलाय गुजरातला. हा नवा नारा घ्यावा लागेल. कारण सर्व उद्योग धंदे, सर्व संस्था गुजरातला पुरवल्या जात आहे. गुजरातच्या अदानीला 10 लाख कोटीच्या जमिनी मुंबईच्या मोक्याच्या जागा दिल्या. मुंबई साफ होत चालली. रोज नवा भूखंड विकला जात आहे. भूखंड विकून जवळच्या सगळ्या मित्रांचे घर भरण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. 1 नंबरचा महाराष्ट्र. आज महाराष्ट्राची अवस्था 11व्या नंबरवर ठेवली. 11व्या नंबरवर. जो गुजरात आमच्या मागे होता, गुजरात आमच्या पुढे गेलाय आणि महाराष्ट्र मागे आणला. या त्रिकुटाने केलं. हेच भाई भाऊ दादा करा सत्यानाश महाराष्ट्राचा पूर्ण उद्ध्वस्त करायचं काम. एक उंचीवर होता महाराष्ट्र. आमची सरकार होती, काँग्रेसचं राज्य होतं. आम्ही नेहमी एक किस्सा सांगत असतो. आमच्या विदर्भातला किस्सा. आमच्याकडे या तिघांनी महाराष्ट्राची अवस्था काय करून ठेवली तुम्हाला सांगतो. आमच्याकडे एक चपराशी होता. प्रयासाने तहसीलदार झाला. तहसीलदार झाल्यानंतर एक बायको होती, त्याने दुसरी बायको होती. करतो आता तहसीलदार. पहिले जरा आमची 9 वाली पाकळावाली होती, दुसरी लुगडं साडीवाली. पहिल्यांदाच तहसीलदारांना झेंडा फडकवायचा होता 15 ऑगस्ट म्हणून नवीन ड्रेस शिवायला दिला. त्या टेलरनी 14 तारखेला रात्री उशिरा ड्रेस आणून दिला. टेलर निघून गेला आणि या तहसीलदारांनी पॅन्ट घातला. पॅन्ट घाई शिवला असेल कारण ती 4 बोटं पॅन्ट लंबा होता. मग काय करावं, सकाळी झेंडा फडकवायचा आहे म्हणून मोठ्या बायकोकडे गेला आणि म्हटलं जरा पॅन्ट 4 बोटं लांब आहे, हे काप आणि शिलाई मारून ठेव. ते म्हणे मला काही जमत नाही. तहसीलदार लहान बायकोकडे गेला. लहान बायकोला सांगितलं पॅन्ट जरा 4 बोटं लांब आहे, जरा काप आणि ठेव. ते म्हणे मला सांगू नका, मी काही याच्यासाठी आली नाही. तहसीलदार टेबलावर पॅन्ट टाकला, वैतागला आणि जाऊन झोपला. काही झालं तरी मोठी बायको, तिला वाटलं साहेबांना सांगितलं पॅन्ट कापायला म्हणून सगळे झोपले आहेत का बघितली. हळूहळू गेली, 4 बोटं मोजली, कचकन कापली, शिलाई मारली ठेवली. पहाटेला उठली लहान बायको, साहेबांना सांगितलं कापलो नाही बाबा म्हणून ती हळूहळू गेली. सगळे झोपले आहेत का बाई, 4 बोटं मोजली, कचकन कापली, शिलाई मारली ठेवली. सकाळी उठला तहसीलदार, त्याला वाटलं झेंडा फडकवायचा आहे. यारी आग नाही पाहिलं, उठ नाही पाहिलं, कैची घेतली, 4 बोटं मोजली, कचकन कापली, शिलाई मारली, पॅन्ट घातला, पुन्हा घुटण्यापर्यंत आला. पुन्हा तहसीलदारचा चपराशी झाला. हे तिघेही झालं महाराष्ट्राला 4 बोटाने कापत आहे आणि महाराष्ट्राला चपराशी करत. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून या त्रिकुटानं घालवणं हा एकमेव उद्देश आपला असला पाहिजे. अमित भैया अब तो आपके रास्ते साफ हो गए, चिंता की बात नहीं. बहुत बार नमस्कार करना पड़ता है तो भी उसके तरफ किसी का ध्यान नहीं. क्या पण पाहिजे नमस्कार, कोणी नमस्कार नाही आणि चमत्कारही नाही. फक्त एक बोगी मात्र नांदेडची ठेवायची आहे, यांना घेऊन जायचं. तुम्ही डायरेक्ट गाडी मुंबईकडे न्या, पण मात्र नांदेडची बोगी अजिबात विसरायची नाही. कारण नांदेडकर काँग्रेसी हा आपल्या सोबत आहे हे आपण कधीही विसरू शकत नाही. अरे काय गेले जा, काळी टोपी घाला. नशीब हाफ पॅन्टचे फुल पॅन्टवर यायला लागले काळी टोपीवाले, नाही तर हाफ पॅन्ट घालून हातात काळी धरून फिरावं लागलं असतं. ही अवस्था करून ठेवली. जो होता है अच्छे के लिए. तुमच्या नेतृत्वाला आता साडी मिळाली. अख्ख्या मराठवाड्यामध्ये नानाभाऊ, बाळासाहेब आणि आम्ही सोबत आहोत. आम्ही भैया जास्तीत
या मराठवाड्यातून निवडून येतील हा मला विश्वास आहे. तो चित्र या ठिकाणी दिसतो आहे. आणि आपल्या बरोबर आपले नेते खरगे साहेब, राहुलजी, तुम्हाला सांगितलं मी एक शेर सांगतो आणि भाषण ऐकतो कारण खूप उशीर झाले. तुम्हाला लढाईचं आहे, आता थांबू नका. महाराष्ट्राचा स्वाभिमान, गुजरातचा गाण जोडण्याचं काम चाललंय, ते थांबवायसाठी आता लढायचं आहे. राहुलजींचा सभा मेरे चंदीदादा साहब से मेरी रिक्वेस्ट है, चंदीदादा साहब ज्यादा से ज्यादा सभाएं राहुल जी की, सोनिया जी की, खड़गे साहब की महाराष्ट्र में दीजिए. आपको महाराष्ट्र में कांग्रेस नंबर 1 का पार्टी विधानसभा में दिखेगी, ये आपको हम विश्वास दिलाते. एक शायर कहते हैं राहुल जी, क्या कहते, सूरज सितारे चांद मेरे साथ साथ रहे. क्या कहते, सूरज सितारे चांद मेरे साथ रहे, जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ में रहे. शाखों से टूट जाए वो नहीं है हम, शाखों से टूट जाए वो नहीं है हम. आंधी से कोई करे कि औकात में रहे, उसका नाम है राहुल गांधी. और राहुल गांधी ने आज देश को बदल दिया है. आपण सगळे मिळून राहुलजीची ताकद वाढवूया, काँग्रेसची ताकद वाढवूया. अमित भैया आणि आमच्या नानाभाऊ बाळासाहेब, आमच्या महाराष्ट्रातील सर्व ताकदवान नेत्यांचा सहकार्य तुमच्या पाठीमागे सदैव राहील हा विश्वास देतो. आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम, सलाम वालेकुम, राम राम. धन्यवाद साहेब. यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधिमंडळ पक्षाचे नेते माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेबांना विनंती करतो की आपण सभेस मार्गदर्शन करावे.